नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आजचा विषय आहे एकच एक पीक रिपीट केल्यावर आपल्याला ॲव्हरेज मिळणार नाही. शेतकरी मित्रांनो, याच विषयावर आपण बोलणार आहोत. तर बघा, मागील वर्षी जर तुम्ही कॉटन लावली असेल, तूर लावले असेल, जे काही कोणतं पीक लावले असेल, त्या पिकावर जर यावर्षी खरीप हंगामात तेच पीक त्या जागेवर जर आपण रिपीट केलं तर आपल्या उत्पादनात कमतरता येईल शेतकरी मित्रांनो, आणि ॲव्हरेज पण लागणार नाही, नाही का? म्हणजे कसं, समजा आता तुम्ही मागील वर्षी कापूस लावला होता. आता कापसावर कापूस जर घेतला तर कापूस जमिनीतील कोणते अन्नद्रव्य शोषून घेतात? सर्वात जास्त शेतकरी मित्रांनो, फॉस्फरस आणि पोटॅशियम हे दोन घटक जास्त जमिनीतून कापसावर लागवड केली तर सर्वात जास्त दोन घटकच शोषून घेतात. आणि पुन्हा यावर्षी तेच कापूस पुन्हा म्हणजे दिवसेंदिवस पिकावर एकच पीक घेतल्यानंतर जमिनीतील अन्नद्रव्याची कमतरता भासू लागते. त्यामुळे काय होते, पिकावर रोगाची म्हणजे पिकाची रोगप्रतिकार शक्ती हे कमी होते. त्याचमुळे खोडकिडा, मूळकूज, नाही का, आणि पिकाचे ब्रांचेस वाढ हे रोगप्रतिकार शक्ती कमी कमी होत जाते शेतकरी मित्रांनो. त्याचमुळे आपल्याला पिकातनी ॲव्हरेज नाही लागत आणि उत्पादनही समोर कमी होते. यासाठी आपल्याला काय करावं लागेल शेतकरी मित्रांनो? पिकाची फेरपालट. आता समजा तुम्ही मका लावला, मकावर मका लावा बरं. दुसऱ्या वर्षी मकाची वाढ खुंटते शेतकरी मित्रांनो, कारण की पहिल्या वर्षी तुम्ही उत्पादन घेतलेलं आहे, चांगल्या तऱ्हेने घेतलेलं आहे. मका सर्वात जास्त सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे नत्र, मकाले नत्र जास्त पाहिजे शेतकरी मित्रांनो, कारण तो हिरवा राहते, वाढते. हे दिवसेंदिवस अन्नद्रव्याचा साठा हे जमिनीतून कमी होत जातो. म्हणूनच त्याच कारणाने आपल्याला उत्पादनात घट येते शेतकरी मित्रांनो. आणि तुम्हाला जर नत्र जमिनीतून स्थिर ठेवायचे असेल, आपल्याला काय करायचं आहे? स्थिर ठेवायचं आहे. यासाठी डाळ वर्गीय पिकाचा वापर करा शेतकरी मित्रांनो. म्हणजे जसं तुम्ही चना लावू शकता, मूग लावू शकता, नाही का, उडीद लावू शकता. हे जर पिकं लावले, या पिकाच्या साईने कसं आहे, रायझोबियम जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहे, या सूक्ष्म अन्नद्रव्याने जमिनीची सुपीकता वाढते. नाही तर पिकावर पीक घेऊ नका शेतकरी मित्रांनो, काहीतरी बदल करा. जसं आता इथे काय होतं, चना म्हणजे सोयाबीन होतं. सोयाबीन निघाल्यानंतर मी 2 एकर गहू पेरला आणि 6 एकर आपण चना पेरला. तर इथं काय झालं, पिकाचं फेरपालट झालं. आता पुन्हा इथे सोयाबीन किंवा पराठी टाकू, नाही का? तर इथे पिकाची फेरपालट होऊन राहिली. म्हणजे जे काही सर्वात एकच पीक एकच घटक जे काही आपल्या जमिनीतून सूक्ष्म द्रव्याचे जे घटक ती कमतरता ते कमी नाही होणार. आपल्याला प्रत्येक पीक हे प्रत्येक घटक वेगवेगळे जमिनीतून घेत असतात शेतकरी मित्रांनो. तर पिकाचा फेरपालट करणे हे फार आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया नक्की सांगा शेतकरी मित्रांनो. तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया नक्की सांगा शेतकरी मित्रांनो. तुम्ही दरवर्षी कोणकोणते पीक म्हणजे अदला बदल करता आणि काय फरक पडतो पिकाचा फेरपालट करायला, नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा. जर तुम्ही पिकाचा जर फेरपालट केला, आपण जे काही रोग येतात आपल्या पिकावर त्याचेही प्रमाण कमी होते शेतकरी मित्रांनो, आणि आपल्या पिकातही उत्पादनातही वाढ होते शेतकरी मित्रांनो. तुम्ही नक्की आपल्या पिकाचा फेरपालट करणे फार आवश्यक आहे. जर नाही केला तर काय होईल, मी सांगितलंच आहे. अन्नद्रव्याचे जे काही घटक असतात, पोषक तत्व, जसं आपण जर कापूस पेरला तर पोटॅशियम आणि फॉस्फरस हे सर्वात जास्त, हे दोन घटक कापूस जमिनीतून अन्नद्रव्याचा घटक कमी करतो. आणि मुळकूज आणि बुरशीजन्य रोगाचाही प्रादुर्भाव आपण लवकर आपल्या शेतामध्ये बोलावतो. तर यासाठी याला आळा घालण्यासाठी आपल्याला पीक बदलावे लागेल, दुसरं पीक चेंज करावे लागेल,
नाही. तुम्ही यावर्षी कोणतं पीक पेरणार आहे? जसं मी मागील वर्षी तिथे कॉटन लावलेली होती, यावर्षी त्या जागी सोयाबीन लावणार आहे. इथे तर कॉटन लावली नाही, 2-3 वर्ष झाले कॉटन नाही लावली, पण माझा पीक फेरा चालूच आहे. मी इथे चणा लावला, गहू लावला. हिवाळी म्हणजे रब्बी हंगामात पीक घेतलं. ज्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात पीक नाही घेतलं, पुन्हा कॉटनवर कॉटनच लावली, तर पीक पिकणार नाही शेतकरी मित्रांनो, उतारा येईलच. नाही, याच्यात दुसरी गोष्ट, वाहीचाही खूप फरक पडतो शेतकरी मित्रांनो. कारण की कोणतेही पीक घेताना वाही पिकानुसार केली जाते शेतकरी मित्रांनो. जसं चणाला नांगरटी आवश्यक आहे, नाही का? आणि कॉटनला जास्त खोल नांगरटी नाही पाहिजे शेतकरी मित्रांनो. गव्हालाही खोल नांगरटी नाही पाहिजे, फक्त चण्याला खोल नांगरटी पाहिजे. सोयाबीनला तर जास्त खोल मीडियम वाही पाहिजे, नाही. कारण की वाही म्हणजे जमिनीची मशागतच नाही झाली तर आपण पिकाची फेरपालट करूच शकत नाही. कारण की पिकाचीही फेरपालट करणे वाहीचाही फार महत्वाचा भाग आहे, नाही. आणि प्रत्येक शेतकऱ्यांचं नियोजन असते, या वर्षी मी कॉटन लावणार आहे आणि पाणीची कमी आला आणि माझं शेत आहे ते पाण्याचा निचरा सर्वात जास्त करते. समोर जर माझ्या पिकाला जर पाणी भेटला तर काय करेल? मग त्याच्यासाठी नियोजन कोणतं आखतं शेतकरी मित्र? नागरटी हे पाणी धरून ठेवते. जसं चणा, आता रब्बी हंगाम लागला, आता आपल्याला चणा पेरायचा आहे. एक नांगरटी म्हणजे जमीन थोडीशी भुसभुशीत होते, चण्याची मुळी जास्त खोल जाते, जास्त ब्रँचेस होते, नाही का? तर असं नियोजन प्रत्येक शेतकरी आखत असतो शेतकरी मित्रांनो. तर पिकाची फेरपालट करणे हे आवश्यकच आहे. जे काही घटक कमी होतात ना पिकाची फेरपालट केल्यानंतर, तुम्ही नक्की करा शेतकरी मित्रांनो. तर याच विषयावर आपण आता थांबूया, नंतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया आपण. धन्यवाद.